या केकला बघून वाटतंय का की हा अर्धा किलोचा चॉकलेट स्पॉन्ज केक अगदी 70 ते 80 रुपयात घरच्या घरी बनवून तयार झाला आहे. हो, आज आपण घरच्या घरी कढईमध्ये चॉकलेट स्पॉन्ज केक कसा तयार करायचा त्याची रेसिपी आज आपण बघतोय. बनवायला खूप सोपं आहे, अगदी कुणीही सहज तयार करू शकेल इतका सहज सोपा आणि स्वस्त केक आज आपण तयार करतोय. कढईत केक बेक करण्यापासून तर क्रीम तयार करून त्याला सजावटीपर्यंत अगदी स्टेप बाय स्टेप सविस्तरपणे सगळी रेसिपी मी सांगितली. नमस्कार, मी स्मिता स्वागत करते तुमचं माझ्या स्मितीज रेसिपी या चॅनलवरती. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला मी कढई प्रीहीट करून घेतलेली, म्हणजेच तिला तापून घेतलेली. आता ॲल्युमिनियमची मोठी कढई घ्यायची किंवा ॲल्युमिनियमचा कुकर घ्यायचा. माझ्याकडे नॉनस्टिकची खराब कढई होती ना, ती घेते मी. आता तिला जाळी ठेवली मध्ये आणि झाकून मध्यम गॅसवरती 12 ते 15 मिनटासाठी तापून घेतलेली. ही पहिली स्टेप आपली पूर्ण झालेली केक तयार करण्यासाठीची. आता दुसरी स्टेप आपण घेऊया की केकचं भांडं तयार करायचं. आता माझ्याकडे ॲल्युमिनियमची डिश होती, याच्यामध्ये अर्धा किलोचा केक बरोबर बसतो म्हणून मी वापरते. कुकरमधला डबा येतो ना, तो देखील चालतो किंवा एखादी ॲल्युमिनियमची पातेली, स्टीलची पातेली काहीही चालतं. ह्या पद्धतीने तेल लावून घ्यायचं, आकारात कागद कट करून घ्यायचा आणि त्याच्यावर देखील तेल लावायचं. आता माझ्याकडे रॅपिंग पेपर होता, तो घेते मी. वहीचा कागद देखील चालतो, फक्त शाईच्या पेनने लिहिलेलं नसावं. पेनने जर लिहिलं असेल ना तर ते तेलामुळे केकमध्ये सुटू शकतो, त्यामुळे प्लेन न लिहिलेला कागद असावा. त्याला वरती तेल लावायचं. हे केकचं भांडं तयार झालं. किंवा भांड्याला तेल लावायचं, त्याच्यावरती मैदा असा भुरभुरवायचा, म्हणजे आपलं कोटिंग केलेलं भांडं आपलं तयार झालं. आता केकचं भांडं देखील आपलं तयार झालं आहे. दुसरी स्टेप पूर्ण झाली. तिसरी स्टेप आपण बघूया. आता मी बाजारातून प्रीमिक्स आणलेले, एक तर व्हॅनिला प्रीमिक्स आणि दुसरे चॉकलेट प्रीमिक्स. केकच्या शॉपवरती सहज उपलब्ध होणारे प्रीमिक्स आहे. व्हॅनिला प्रीमिक्समध्ये कुठलाही इसेन्स वापरून आपण कुठलाही केक तयार करू शकतो. आज मी चॉकलेटचा स्पॉन्ज केक तयार करते म्हणून चॉकलेटचं प्रीमिक्स मी वापरते. आता एकूण पावशेरचं प्रीमिक्स होतं, हे 80 रुपयाचं. मी याच्यातून फक्त निम्मेच वापरणार आहे, म्हणजे 40 रुपयाचं प्रीमिक्स मी इथे वापरते. मेजरिंग कपने मी एक सपाट कप मी हे प्रीमिक्स घेते. वजनी प्रमाण म्हटलं तर 125 ग्रॅम हे प्रीमिक्स बरोबर भरतं. आता याच्यामध्ये मी तेल वापरते. वजनी प्रमाण म्हटलं तर 20 ml मी तेल वापरते आणि टेबलस्पूनने म्हटलं तर 1.5 टेबलस्पून मी तेल वापरणार आहे. आता तेल वापरताना कुठलंही तेल आपल्याला वापरायचं नाही आहे, फक्त साधं वास नसलेलं तेल आपल्याला वापरायचं आहे. थोडक्यात जर तिळीचं तेल, शेंगदाण्याचं तेल असेल ना तर त्यांचा थोडाफार हा स्मेल असतो, वास असतो, टेस्ट असते त्यांना, ती केकमध्ये उतरू शकते. म्हणून वास नसलेलं, टेस्टलेस असलेलं आपल्याला तेल वापरायचं आहे. साधं सोयाबीनचं तेल वापरलं आहे मी. आता एक तर पाणी किंवा दूध दोन्ही चालतं. मी पाणी टाकून न करता मी दूध टाकून हा केक बनवते. दुधामुळे चव खूप छान येते. आता त्याच कपाने पाऊण कप मी दूध वापरले आणि mlवर म्हटलं तर 175 ml मी दूध वापरलेले. आणि इसेन्स, व्हॅनिला इसेन्स वापरते मी एकूण 4 थेंब. असं छान हे फेटून घेतलेलं आहे. आता परत मी सगळी मापं सांगते. प्रीमिक्स सपाट कप घेतलेले, पाऊण कप मी दूध घेतलेले आणि 1.5 टेबलस्पून तेल घेतलेले. आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 125 ग्रॅम मी प्रीमिक्स घेतले, दूध 175 ml घेतले आणि 20 ml मी तेल घेतलेले आणि 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घेतलेले. छान असं फेटून घ्यायचं आणि कोटिंग केलेल्या भांड्यामध्ये आपल्याला हे प्रीमिक्स ओतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता असं चमच्यात बीटरमध्ये धरल्या असं छान पडतंय खाली. ह्या कन्सिस्टन्सीचा आपल्याला भिजायचं आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात किंवा एखाद्या वाटीने जर मोजलं ना तर इतपत हे पातळ असलं पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. आता हे भांडं असं टॅप करून घ्यायचं, कारण याच्यातले एअर बबल्स किंवा काही हवा असतील ते निघून जातं आणि असा जास्त असा उंचवटा येत नाही आपल्या केकला, छान शिजतो तो. आता याच्यामध्ये मी चोको चिप्स टाकलेले आहेत. हे आवडीनुसार आहे, तुम्हाला आवडत असेल तर जरूर टाका, छान होतो. याच्याने देखील टेस्ट अजून वाढते. याला देखील मी हे चोको चिप्स सेट होण्यासाठी असं टॅप करून घेतलं आहे 2-3दा आणि कढईमध्ये याला शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे मी. आता माझा गॅस मध्यम होता. हे भांडं ठेवल्यानंतर मी झाकलं आहे आणि गॅस हा मोठा केलेला आहे. जवळजवळ 3 ते 4 मिनटासाठी मोठा केलेला आहे. 3 ते 4 मिनटानंतर गॅस मंद केला आहे आणि बरोबर 15 मिनटापर्यंत हा केक मी बेक केलेला आहे. 15 मिनटानंतर हा केक आपला शिजून तयार होणार आहे. आता केक होईपर्यंत पुढची तयारी करून घेतली. शुगर सिरप मी तयार केलेलं आहे. अर्धा कप पाणी घेतले, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि 1 थेंबर मी व्हॅनिला इसेन्स टाकलेलं आहे. हे साखर विरघळून घ्यायची. हे शुगर सिरप आपलं तयार झालं केकवर टाकण्यासाठी. केकच्या सजावटीसाठी आता मी क्रीम तयार करून घेतलं आहे. केकच्या शॉपमध्ये सहज उपलब्ध होतं हे क्रीम देखील. ट्रोपोलाईटचं किंवा स्टार व्हिपिंगचं मिळतं, व्हिपिंग क्रीम म्हणतात त्याला. ह्या एका बॉक्समध्ये 4 ते 5 केक सहज होतात. आणि याला एकदा ओपन केलं ना, असं एका साईडने ओपन करायचं आणि जिथे बर्फ तयार होतं ना गरजेनुसार वापरायचं आणि जिथे बर्फ तयार होतं त्या फ्रीजरमध्ये व्यवस्थित रॅप करून ठेवायचं, म्हणजे 4 ते 6 महिने आरामात टिकतं, अजिबात खराब होत नाही.
आता मी वापरायच्या आधी 1 तासभर आधी काढून ठेवलं. असं लिक्विड फॉर्ममध्ये असायला हवं हे दुधासारखं, पण थंड असायला हवं फेटायच्या आधी. आता याच्यामध्ये मी 1 थेंब व्हॅनिला इसेन्स टाकला आहे. असा इसेन्स टाकल्यामुळे चव खूप छान येते. आता याला फेटून घेतले. हाय हीटवरती मी 4 ते 5 मिनटं फेटून घेतले. छान फ्लफी झाले, दुपटीचं झालं आहे. तुम्ही पाहू शकता सहज असं त्याची फुलं तयार होतील. ह्या कन्सिस्टन्सीचं हे क्रीम झालेलं आहे. लगेच लक्षात येतं आपलं क्रीम तयार झालेलं. हे जर आपल्याला मिळत नसेल ना क्रीम, तर साध्या बेकरीमध्ये आपल्याला अमूलचं क्रीम मिळतं, ते देखील तुम्ही वापरू शकता. पण फेटण्यासाठी मला वाटतं हे बीटरच योग्य आहे. त्याच्यानेच हे छान फेटलं जातं. हाताने खूप जास्त वेळ लागतो फेटायला, मिक्सरला होत नाही. आता मी ह्या पद्धतीने हे क्रीम तयार करून घेतले. आता केक बघते मी, तो देखील शिजला आहे. आता केकची प्रोसेस करेपर्यंत मी हे क्रीम फ्रीजमध्ये ठेवलेले, कारण ते थंड राहायला पाहिजे म्हणून. आता केक टूथपिकने चेक केला आहे किंवा चाकूने चेक करायचा. कोरडा आला आहे म्हणजेच हा शिजला आहे आपला. आता याला मी थंड होण्यासाठी बाहेर काढते. त्याच्या कळा मोकळ्या करून त्याला बाहेर काढला आहे मी गार होण्यासाठी. आता केकला आपण क्रीमची सजावट करणार आहे. क्रीम ही थंड असते, म्हणून हा केक पूर्ण थंड झालेला पाहिजे आपला. एक तर फ्रीजरला ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा किंवा मग रूम टेम्परेचरला बाहेर 1-2 तासासाठी होऊ द्या त्याला. अगदी थंड असला पाहिजे हा, तर क्रीम छान सेट होते. आता छान गार झाल्यानंतर मी याच्या लेअर करून घेतल्या आहेत. आता माझं भांडं पसरट असल्यामुळे असा थोडा चपटा आला आहे हा. जर पातेलीत असताना तो थोडा उंच आला असता, म्हणजे मी 3 लेअर केल्या असत्या. हा थोडा कमी उंचीचा असल्यामुळे मी फक्त 2च लेअर करते याच्यामध्ये. आता लेअर करताना मी दोऱ्याने करते, चाकूने देखील करतात. मला दोऱ्याने छान येतं म्हणून मी करते. असं त्याला मी दोरा आत फसून घेतला चाकूचं नोक करून आणि एका साईडने दोरा ओढायचा, म्हणजे छान अशा लेअर होतात. तुम्ही पाहू शकता खूप जाळीदार असा स्पॉन्ज आला आहे. असाच देखील खाण्यासाठी खूप सुंदर लागतो. आता मी याला तयार करते. जे शुगर सिरप तयार केलं होतं ना, ते एकूण 4-5 चमचे असं टाकते, जोर ऑब्झर्व होतो तोपर्यंत. आता 4-5 चमचे पुरेसं होतं. याच्यात गोडवा असल्यामुळे छान असा मॉइश्चर असलेला हा केक बनवून तयार होतो. असा कोरडा कोरडा होत नाही आणि चवीला छान होतो, टेस्टी. आता क्रीम काढले मी फ्रीजमधून बाहेर आणि याला लेअर केलेली पहिल्या याला. थोडंसं लेअर लावली. आवडीनुसार कमी जास्त लेअर ठेवू शकता तुम्ही क्रीमचा. आता जी वरची बाजू येते ना, ती खाली ठेवून परत याच्यामध्ये मी पाणी टाकलेले शुगर सिरप. वरचा लेअर असेल ना, वरची बाजू, त्याच्यामध्ये पाणी आत जात नाही, जिरत नाही, ते बाहेर वाहून येतं. म्हणून असा उलटा लेअर करायचा. ह्या स्पॉन्जमध्ये पाणी सहज जातं, आत मुरतं. याच्यावर देखील 4 ते 5 चमचे मी टाकलेले आहे शुगर सिरप आणि परत क्रीम लावून घेतले. सुरुवातीला बेसिक असं क्रीम लावून घ्यायचं, म्हणजे जे त्याचे दाणे दाणे असतात ना, रवा वगैरे असतो ह्या केकचा, तर तो असा कोटिंग होतो. आणि नंतर केकचा क्रीमचा जाड थर द्यायचा आहे, लेअर थोडा, आणि व्यवस्थित फिनिशिंग करून घ्यायची आहे. फिनिशिंग केल्यानंतर मी त्याच्यावर डिझाईन देखील पाडून घेतली कडेने. या प्रकारची प्लेट येते, त्याच्याने अशी लाईनी असलेली डिझाईन करून घेतली मी. खाली केकसाठी असं गोल फिरण्याला स्टँड असावं. जर नसेल तर असा डबा घ्यायचा आणि त्याच्यावर ताट ठेवायचं, म्हणजे ते गोल फिरतं आणि छान पटपट अशी डिझाईन होते. आता मी साधं कॅडबरीचं चॉकलेट घेतलेले, डिझाईन पाडायची मला अर्धा केकवर, म्हणून अर्धा केकवर मी कॅरी बॅग अंथरून घेतली. कॅरी बॅग म्हणजे माझी नोझल ठेवण्याची पायपिंग बॅग आहे ती. आता मी याच्यावर हा केक चॉकलेट आहे ना, ते किसून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने. म्हणजे अर्धा भाग हा चॉकलेटचा दिसतो आहे क्रम केलेला आणि अर्धा भाग प्लेन व्हाईट दिसतो आहे. हव्या त्या आकारात तुम्ही डिझाईन करू शकता. मला अशी सुचली म्हणून मी ही केली. आता पायपिंग बॅगमध्ये मी एका फुलाचं नोझल घातलं आहे आणि ग्लासमध्ये ती पायपिंग बॅग ठेवली आणि क्रीम त्याच्यात भरलेलं आहे. हवं तर ह्या क्रीममध्ये थोडेसे कलर, वेगळा कलर असा थेंबर टाकायचा आणि परत फेटून घ्यायचं, म्हणजे वेगळ्या कलरचं क्रीम तयार होतं. माझा चॉकलेटचा केक असल्यामुळे मला व्हाईट जास्त आवडलं म्हणून मी व्हाईटच ठेवलं आहे. आता ह्या पद्धतीने फुलं तयार करून घेतलेली सगळी. आता केकला क्रीम कोटिंग करताना फुलं पाडण्यासाठी थोडं क्रीम शिल्लक राहू द्यायचं. हव्या त्या आकाराचं नोझल घ्यायचं पाहिजे त्या फुलांचं आणि अशा पद्धतीने आवडीनुसार जवळजवळ किंवा विरळ असं फुलं आवडतील तशी करून घ्यायची, डिझाईन करून घ्यायची. आणि उरलेलं चॉकलेट होतं ना, त्याच्या मी अशा उभ्या स्ट्रीप कट केल्या आणि ते ह्या पद्धतीने लावून घेतलं चांगलं दिसण्यासाठी. आणि चोको चिप्स हे मी सजावटीसाठी वरून टाकून दिले. व्हाईट कलरमध्ये डार्क चोको चिप्स छान दिसतील म्हणून. ह्या पद्धतीने सगळा केक मी तयार करून घेतला. किती सुंदर दिसायला, अगदी झटपट तयार झाला. बाजारात हा केक, चॉकलेट स्पॉन्ज केक खूप महाग मिळतो आणि किती दिवसाचा असतो बेकरीमध्ये आपल्याला माहीत नसतं. हा घरी ताजा बनवलेला केक खूप चवीला लागतो आणि मुलांची तब्येत देखील आपली जपली जाते.
अगदी पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट केक तयार करू शकता. इतकं सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप मी सगळी रेसिपी सांगितली. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. चला तर मग असेच मस्त झटपट आणि रुचकर पदार्थ पाहण्यासाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.